या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। पीडित महिला हांडेवाडी पुणे या दलित महिलेला दिनांक 28/1/2025 रोजी फॉर्च्यून स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी 2 वाजता राणी अशोक हांडे, शोभा रमेश हांडे, श्रद्धा अजित हांडे, प्राजक्ता गोगावले, राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती। याबाबत काळे पडल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने पीडित महिलेने आरपीआय पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांच्याशी न्याय मिळवण्यासाठी संपर्क साधला असता 1.5 महिन्यानंतर आरपीआयच्या पाठपुराव्यामुळे काळे पडल पोलिसांनी हांडे कुटुंबातील सदस्यांवर भारतीय न्याय संहिता BNS 2023-352/189/2, 190/191/1 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 3/1 R/3/1 S गुन्हे दाखल केले, पण अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत। त्यांना अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ चालवली असल्याचा आरोप पीडित महिलेने आरबीआयच्या वतीने या विषयावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषद केली आहे। सदर आरोपी मोकाट फिरत असून पुन्हा दमदाटी करत असल्याने पीडित महिलेने आणि त्यांचे कुटुंब दहशतीच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन राहत आहे। हे आरोपी स्थानिक असून श्रीमंत आहेत, राजकीय लागेबांधे असणारे असल्याने अट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी वानवडी विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग आणि त्यांच्याकडून आरोपींना अटक करण्यास विलंब होत आहे का, असा सवाल यावेळी आरपीआय महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी विचारला आहे। या आरोपींना अट्रॉसिटी अंतर्गत अटक होण्यासाठी किरण महादेव उनवणे यांना पोलीस संरक्षण मिळण्यासाठी आरपीआय महाराष्ट्र पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने जन आंदोलनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिलेला असल्याची माहिती शशिकला वाघमारे यांनी पत्रकार परिषद दिली। 28 तारखेला मी कामावर असताना काही लेडीजनी म्हणजे काही हांडे फॅमिलीच्या लेडीजनी मला शिवीगाळी केली, माझी काही चुकी नसताना, आणि शिवी पण अशी केली की कमराच्या खालच्या शिव्या दिल्या आणि खूप घनघन शिव्या मला जातीवरून केले त्यांनी। आणि मी तसे ते मला चक्कर वगैरे पण आली, माझी बीपी हाय झाली, मला हॉस्पिटलमध्ये नेलं, ऍडमिट केलं, सलाईनची बॉटल लावली। त्यानंतर मी ती सलाईनची बॉटल संपल्याच्या नंतरून तशीच काळे पडलला गेले। काळे पडलला त्यांचं तक्रार दाखल करायला गेले तर तिथं काही तक्रारचं त्यांनी म्हणजे नाही का घेतली वगैरे, पण त्यांनी त्याचा काही रिस्पॉन्स दिलाच नाहीये मला। तर नंतरून मग 1-2 दिवसांनी पण तिथं चक्रा मारत गेले मी, 2-3 दिवस कंटिन्यू चक्रा मारल्या मी तिथे। त्यानंतरून मला म्हणजे नाही का एक असं सांगितलं की अशा वाघमारे ताई आहेत, त्यांच्याकडे जाऊन भेटतो। मग मी त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं की माझ्या असा अन्याय झालाय, मला जातीवाद शिवीगाळी केली, मग तुम्ही माझी केसची काही दखलच घेणार ते लोक। मग ते माझ्या सोबत आले, त्यांनी सांगितलं तिथे, मग तिथने त्यांनी सुरू केली हे चौकशी सुरू केली। आणि मग त्याच्यानंतरून ACP कडे वगैरे गेलो आम्ही। त्याच्यानंतरून त्यांनी ते प्रोसेस केली, पण गुन्हा पण दाखल झाला, पण त्यांना अटकच नाही झाली, अजून अटक पण नाही झाली। ते माझ्या घरी पण येतात, मला पैशाची ऑफर देतात आणि मिटून घे म्हणतात, जीव मारण्याची धमकी पण देतात, आणि मी एकटीच राहते, त्यामुळं माझ्या जीवाला धोका आहे, तसंच माझ्या फॅमिलीला पण धोका आहे। त्यामुळं लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे। नाव राणी हांडे, शोभा हांडे, प्राजक्ता गोगावले, श्रद्धा हांडे, राजश्री गोगावले। अजून सुद्धा ती महिला सुरक्षित नाहीये, कारण की तिचे पाठलाग करणे, तिच्या घरी जाणे आणि तिला धमकवणे की पोलीस स्टेशन मधला गुन्हा पाठीमागे घे, नाहीतर हे आम्ही गाव आलेत, तुझं काय करू, हे तिला सतत धमक्या येतात। तरी मी रिपब्लिकन पक्षातर्फे एक आंदोलन करणार आहे की या भागातले पोलीस स्टेशनचे पाटील दिवार तपास काहीच केला नाही, मोकाट आरोपी फिरत आहे आणि आरोपी एकदम पैशावाले आहेत, त्यामुळं त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाहीये, तातडीने कारवाई व्हावी। मी ज्यावेळेस रिपब्लिकन पार्टीकडे त्यांनी तक्रार दिली, त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि साहेबांशी बोलले। त्यानंतर तो ACP कडे गुन्हा करण्यात आला। त्याच्यानंतर आम्हाला ACPनी सांगितलं की आम्ही शिंदे साहेब, उपायुक्त शिंदे साहेबांकडे तपासांना दिलं। त्यावेळेस आम्ही तपासाला दिल्या म्हणल्यानंतर मी साहेबांकडे जाऊन भेटले, साहेबांशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी काहीही गुन्हा दाखल केलेला नव्हता। त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 महिन्यांनी तो गुन्हा दाखल केला
आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची शाळेमध्ये पंचनामा वगैरे केला, पण आताही मोकाट आरोपी फिरत आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे आव्हान आहे की त्या आरोपींना लवकर अटक करावं, अन्यथा आम्ही आंदोलन करणार. श्रीमती किरण उनवणे यांच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलीस स्टेशन या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास ACP वानवडी श्री धन्यकुमार गोडसे करत आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार ते पुढील तपास करत आहेत. गुन्ह्याच्या प्रगतीचा संबंधित आयोगाकडून आढावा घेतला असता त्यांनी संबंधितात कायद्यातील तरतुदीनुसार आपले म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे. त्यानुसार त्यांना उत्तर प्राप्त झाल्यास पुराव्याच्या आधारे पुढील कार्यवाही करतील. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस्ट, सोलापूर.